नमस्कार मंडळी, कशा असात? बरे बरे माझी व्हिडिओ बघत राहा. तर मी मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते. तर आपण इलेलो असू जांभऱ्याक आपण एक ऑर्डर असा शूट आव संध्याकाळी. तर आपण इलेलो असू आणि इले तर म्हटला जरा जंगल फिरी पण मारून येऊया. एक करंदा, चुरणा, थापटा, परत काजूंका पण मोहरीला काजू वगैरे दाखवूया, जांभळा वगैरे लागली का बघून येऊया आणि तुमका पण दाखवूया. तर मी घेणार असते कोणाक तरी सोबत, पण कोण नाही म्हणाक लागले. नाही तर नाही, आपण एकटं तरी जाऊन येऊया. थोडी असा भीती, पण काय हरकत नाही, आपण जाऊया आणि थोडं फिरान पण येऊया. खूप दिवस झाले जंगल फिरान योग नाही. निर्डांच्या टाईमला गेलेलो आपण, ते का आता 2 महिने 1 महिना तरी झालो असतो. तर आता जाऊन येऊया आपण, चला आणि तुमका पण दाखवूया. आणि एक आनंदाची बातमी आहे, तुमका समजलं असताच की आपले 2000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. असंच सपोर्ट असा दे. तर चला जाऊया जंगलात. तर मंडळी बघू शकतात, आपण बऱ्यापैकी जंगलात पोचलेलो असू आणि बघू शकतात थोडं दम पण लागलो माका, कारण लंगडत ही सगळ्या दगडातनी जाणं म्हणजे कठीणच असा. पाणी तरी घेऊन येऊ का होता. तर आता शोधूया आपण करंदा खयत आणि चूर्ण खयत वगैरे. चला. जंगलात पोचलेलो असू आणि हे थोडा माळा, इतके पण घनदाट जंगल नाही हा. आणि हे आपणाक पहिली थापटा दिसलेली आहेत, बघू शकतात. तर आपण खाऊया, चांगली बघून खाऊया. असत गोड असत. एक नंबर, मस्तच. करंदा बहुतेक अजून पिकाक नसतली, कच्ची असतली. काय हरकत नाही, आपण कच्ची पण खाऊया आणि तुमका पण दाखवूया. चला. तर मंडळी पूर्णपणे शांत वातावरण हा, फक्त पक्ष्यांचा आवाज येता आणि आपण एकटेच असू. थोडी भीती वाटता, पण काय नाही, जरा काय जास्त लांब येऊ नाही आपण. घरापासून जवळच असू, घर आहे ना जवळचा. म्हणजे घराकडे जे बोलतात ना, तर हळूहळू म्हणजे मोठ्याने जे बोलतात ते ऐका घेता. इतक्या जवळ असू आपण, पण थोडीफार भीती वाटतात. तर आपण आता चूर्ण दिसलेली आहे, पण काय करता येईल, कच्चीच असत, अजून पिकाक नाहीत. बघू शकतात हे बघा. अरे तर म्हणजे बघू शकता ती बघा, कच्चीच असत अजून. चूर्णाची वेला आणि त्यासाठी करंदांचा दिसता. बघूया ते असंच काय करंदा. तर असत करंदा ती पण कच्चीच असत. तर आपण खूप लवकर येलो असं मला वाटतं. तर बघू शकता ही बघा करंदा बघा, ते मस्त दिसतं. तर आत्ताच काहीतरी आपण बरा वाटतं आपणा, तापातना बाहेर इलो, सर्दी खोकल्यात ना, तरी पण खाऊया. आंबट खाल्ल्यावर थोडा जास्त होता, खतरनाक आंबट. म्हणजे खतरनाक आंबट. काय डोळ्यातनं पाणी येईल माझ्या, भयानक आंबटा. म्हणजे हे बघू शकता, हे मोठी मोठी आहेत हे बघा. हे करंदाचं फूल. खतरनाक आंबट. थोडा पुढे येईल मी आणि थंय ना लाल कशी होती करवंदा, आणि हे बघू शकतात एकदम पूर्ण हिरवी आहेत. तर ही कशी आहेत बघूया आपण. चवीक आंबट असली तर बाबा भयानक भयानक आंबट. परत काहीतरी खोकलो सर्दी होईत. आत्ता काहीतरी बरा वाटता. तर नाही आंबट. पुढे परत थापटा दिसले आपण. बाबा होऊ शकतात, जरा खराब झाली अशी वाटतात मला. खराब होती बरोबर. तर परत दिसली बघा करवंदा. खूप आहेत पिकल्यानं, कसली खाण्याजोगे आहेत. तर म्हणजे आता बघू शकतात आपण,
आता मामीने दिसली आहेत पाकडं घेऊन येताना. आणि हे सगळे डोगेश बाई आणि एक होता आता पुढे गेलो. थोडासा बरा वाटला, जीवात जीवलो. मगापासून मी एकटोच होते. आता वाटलं की कोणतरी असंच आपल्यासोबत. तर बघूया असंच पुढे जाऊन या थोडंसं आणि आपण रिटर्न जाऊया परत. सगळी कंदात दिसतात. तर जांभळाचं झाड माका दिसत नाही खडे, तरी पण बघूया. ते एक जांभळाचं झाड हा, ते जाऊन बघूया. जांभळा काय अजून लाग नसते, कारण जेव्हा करवंद पिकतात त्या टाईमला ह्या जांभळा लागतात. अजून जांभळांचा काय माका दिसलं नाही. आणि जांभळा अशी पण असतात की एक वर्षी लागतात तर पुढच्या वर्षी लागत नाही, त्याच्या पुढच्या वर्षी लागतात असा. तर ही वाटा इतकी अवघड आहेत ना की माका चलताना अवघड होता. त्यात आपण मोडकी माणसा लंगडत चालणं म्हणजे अवघड होतं दगडातनं. पण आपण करू शकतो. नाही जांभळा तर नाही आहेत, बघू शकतात. हे बघा जांभळातच झाडा, पण जांभळी अजून हिरवी पण नाही, म्हणजे कच्ची पण नाही आहेत. यंदा बहुतेक जांभळा नाही आहेत. वातावरण बघू शकतात पूर्ण क्लिअर झाला. आणि इतकी गरमी होता ना भयानक. बहुतेक पाऊस येणारा. काल पाऊस पडलेलो, आज पण पडात. बघूया काय होता, कारण 3-4 दिवस झाले पाऊस पडता. आणि असं पण मोठ्यानं पडता, बारीक पण नाही. काल दाखवले तरी पण तसं मी एस टीतनं पाऊस दाखवले. कालचा व्हिडिओ बघून असेल तर बघून घ्या. आपण एक दिवस एस टीसोबत घालवलेलो पूर्ण, आवडत्या एस टीसोबत ती पण. तर आता मी भयानक दमले. आता आपली कॅपॅसिटी नाही, मी त्यांना परतलं आहे. आता आपण जाऊया घराकडे. तर मंडळी ही बघू शकतात म्हसा, आणि म्हणजे पूर्ण हेच कळपचा बहुतेक त्यांचं. आणि ती आत्ता थंय पाल्यात होती आणि असं आवाज करी होती ना, खारखार कुरकुर. पालं पूर्ण सुकलं, त्यामुळे आवाज येतो पूर्णपणे खारखार कुरकुर. आणि माझी अशी जाम फाटलेली, काय सांगा तुमका. मी म्हटलं कोणा काय माहिती नाही, फक्त काळात दिसा होता. म्हटलं गवई लोक काय म्हटला. आणि अशी जाम फाटलेली ना माझी. आणि काय सांगा भयानक किस्सा झाला आता माझ्यासोबत. लय वाईट भीती वाटायला लागली आता मला. ते बघू शकता पूर्ण खूप आहेत ती म्हशी. आणि म्हशी आहेत, गाई आहेत, मिक्स आहेत सगळे, बैल बिल असतात सुद्धा. आणि ती आता अशी पाल्याचा आवाज करी होती ना, जाम फाटलेली माझी, धाकधूक होता अजून पण. आणि आता माझ्याकडे बघतात बघा कशी. ह्यांचा सुद्धा काय विश्वास नाही, पाठीमागे लागतात आपल्या. आपण एकतर चलाची मुश्किला, पळाचा तर लांबच राहिला. पण दुसऱ्या वाटेने जाऊया आता, पर्याय नाही. भयानक एकट्यानं सोप्या नाही या जंगलात. इतके लांब पण योग नाही आहे मी घराच्या, म्हणजे थोडंसं पुढे असं आहे. नाही म्हणता 500-600 मीटर फक्त येईल असतलं आहे, थोडंसं चढावाक जंगलात. आणि इतकी भीती वाटता माका, खतरनाक. धाक जाता. बघू शकतात आपण थोडंसं पुढे गेलो आणि आहे ना आपण चूर्ण दिसलेली आहेत, बघू शकता हे आहेत. परत यासाठी पण खूप आहेत, फक्त काय अजून पिकाक नाही आहेत. तर नाही म्हणता अजून 15 ते 20 दिवस किंवा महिना पण लागा शकता. आता मार्च एंडिंगला, बहुतेक आपण एप्रिलला येऊया, तेव्हा एक फेरी मारून जाऊया. बघूया जर पिकली वगैरे असतील तर खाऊन जाऊया. तर आता आपण मगाशी इलो ती जरा अडचणीची वाट होती, आता ती रस्त्यासारखी आहे, बघू शकता. तर जाऊया आता आपण घराकडे. जंगल आपण फ्री झालेला, खतरनाक भीती वाटत. तर मंडळी आपण जंगलमधनं इलेलो असू बाहेर, आणि आता थोडा बरा वाटता. काय लांब पण जाऊ नव्हतो. हे बघा ही आता ही घरात ही बघा थोडी थोडी दिसतात. आणि यासाठी आपल्या धरण. आणि आता मी तुमका काजू दाखवत आहे, हे बघू शकतात काजू. ती पण काय अजून पिकाक नाही आहेत, बघू शकतात थोडी थोडी लागली आहेत. आणि पूर्ण काजूचीच बागा अशी. आणि काजूच्या बागेतनं असं थोडा बैलगाडीचा रस्ता असा पुढे पुढे गेला की हडे जंगला. तर आपण काय करवंदा चुरणा थापटा तेवढी पिकली ती तेवढी खालू. करवंदा आणि चुरणा काय अजून पत्तो नाही, अजून कच्चीच असत. तर आणि हे पण नाही काय, ते काजू पण पिकले नाहीत. त्यामुळे मी तुमका
बोंडू पण नाही दाखवू शकणार, म्हणजे मुरटो म्हणू शकतात, बोंडू म्हणू शकतात, तो पण नाही दाखवू शकणार. तर आता आपण जाऊया घराकडे आणि मी तुमका संध्याकाळी भेटतंय ऑर्डरला जाताना. तर चला संध्याकाळी भेटाय आता तुमका. तर मंडळी मस्तपैकी चहा वगैरे पिलं आहे आणि आता संध्याकाळ झाली आणि 7 वाजत दिले, 7ला 5 मिनटं. तर आता आपण जाऊया, जे आपण ऑर्डर आहे बारसीची, ते जाऊया गावात. तर चला. मंडळी आपण पोचलेलो असू ऑर्डरकडे. खूप गडबडी केली मी आणि त्यांना व्हिडिओ पण पाहिजे आणि फोटोग्राफी पण पाहिजे. तर दोन्ही काढता काढता माझी हालत खराब होता, काय हरकत नाही. आणि ह्या बघा, हे डेकोरेशन वगैरे केल्याने आतमध्ये जाता येईल तुम्हाला दाखवते डेकोरेशन कसा. चला मंडळी, डेकोरेशन बघू शकतात किती मस्त केल्याने. तर मंडळी गर्दी बघू शकता किती झाली. मंडळी आता आपण फोटो काढतो आणि बाळाचं नाव बघू शकतात, दैविका. आणि आता गर्दी बघा थोडी कमी झाली, जेवणासाठी गेली आहेत सगळी. तर मंडळी फोटोशूट झालेला, आता आपण जेवणाकडे जाऊया. भयानक गर्दी खूप अडचण केल्याने, त्यात ती खोली पण लहान होती, पण मस्त झाला सेलिब्रेशन, भारी वाटलं. चला आता जेवणाकडे जाऊया आपण आणि आपण पण जेवूया. म्हणजे आपण जेवणासाठी बसलेलो असू, आपण खाली बसा, आपण कट्ट्यावर बसलेलो असू. तर मंडळी आपण चंदगडमध्ये पोचलेलो असू. चंदगडातले गेलेले ना ते कार्यक्रमासाठी, त्यांच्यासोबत मी गेले, जेलू वगैरे आपण मस्तपैकी आणि शूट वगैरे मस्तपैकी केलो. तर आता हे व्हिडिओ आपण संपवूया. तर आजच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असताना आपण थोडा जांभळ्यात गेलो, त्यामुळे जंगल जरा फिरले मी आणि नंतर आपण शूट केलो आणि आता येईल मी. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपले 2000 सबस्क्राईबर झालेले आहेत त्याबद्दल परत एकदा तुमचा मनापासून आभार मानते. तर चला भेटाय पुढच्या वेळेत, बाय.